अचानक कसा ताप आला सरांना? ती खानावळवालीच मोठा ताप आहे, मग ताप येणारच ना. समरला तिच्यामुळेच ताप आलाय आणि आता बसली काढ्याची नाटकं करत. पण मला माहिती नाही काढ्याने काय होत नसतं, अनुभव आहे माझा. कालची मीटिंग पोस्टपोन करून आज अरेंज केली. मीटिंग होणं खरंच खूप गरजेचं आहे. समर येतोय खाली. हो, खरं तर त्यांनी येऊ नको सांगितलं होतं, पण मीटिंग खरंच खूप महत्वाची आणि जाणं गरजेचं आहे. तुम्हाला उगीच त्रास नाही नाही, त्रास कसला. आणि असला तरी त्या खानावळवालीपेक्षा कमीच आहे. सर, खरं तर तुम्ही येऊ नको सांगितलं होतं मला, पण नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. सुमीनं काढा दिलाय मला, आता खडखडीत बरा झालोय मी. काढ्याने काय होत नसतं रे, माझा अनुभव आहे. तुझी प्रतिकार शक्ती सॉलिड आहे. निघूया. हो निघत. हो या. सुमन, मामी साहेब, हळू हळू सावकाश. काय ग, अगं तुझा ताप कसा काय उतरला नाही? काढा पिलीस का? मामी साहेब, ते कामाच्या गडबडीत विसरले मी. म्हणजे काढा केलाच नाहीस तू परत? अगं हा, समोर तू 2 ग्लास काढा प्याला नाही का? नवऱ्यांचं असंच असतंय बघ. बायको आजारी पडली ना तरी ह्यांना काही फरक पडत नाही. आपण बरं झालो की झालं. मामी साहेब, असं काय नसतंय. अगं असंच आहे, आपल्या बायकांची ह्या नवऱ्यांना काही किंमतच नसते बघ. अगं मी आजारी पडली ना तरी तुझ्या मामासाहेबांनी काय बी पडलेलं नसते. बायको मेली काय, जित्ती हाय काय, ह्यांना काही फरक पडत नाही. नाही हो, माझा नवरा असा नाही. असं मग तुला अशा तापानं फनफनली सोडून गेलाच कसा तो? अगं तू काढा पेरास का नाही पेलास काय, समरला काही पडलेलं नाही. काय नाही, सगळं नवरं एकाच माळाचं म्हणी. बायकोपेक्षा काम महत्वाचं. किती वेळ? ताई मॅडमला सवय नाही वाट बघायची. मामासाहेब, सगळ्या गोष्टी झटकापट होत नसतात. म्हणजे राजकारणात थोडा धीर धरावा लागतो असं म्हणायचं होतं मला. आता आपल्या सांगण्यावरून आपल्यासाठी रामरावांनी राजीनामा दिलाय ना, मग थोडी वाट बघूया ना आपण. त्यांचा पाठिंबा असणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. नरसू, रागिणी खरं बोलते. ही मीटिंग आपल्यासाठी महत्वाची आहे. सो वाट बघूया थोडा वेळ. नमस्कार ताई मॅडम. रागिणी, हे तुझा डबा. हो. जाधव साहेब कुठे? ते राऊंडला गेले असतील. बर, मी देतो त्यांना. जावई बापू, कशी आहे सुमीची तब्येत आता? काढा पिला नव्हती ना? अहो, काढा पिल्याशिवाय ताप जातच नसतो तिचा. काढा पिला ना तिनं? बरी आहे सुमनची तब्येत. हा, मग ठीक आहे, येतो मी. हॅलो. हॅलो सुमे, काय करतेस ग? अरे काय नाही, जरा डोळा लागला होता. अगं पण दुपारची तर झोपत नाहीस ना तू? तुझा आवाज कसा डाऊन डाऊन वाटतोय, काय झालंय? काय नाही. ताप उतरला नाहीये का तुझा अजून? अरे उतरल, तू लोड घेऊ नकस. हा, मला सांग, तू काढा पेलीस की नाही? अरे ते कामाच्या गडबडीत विसरले मी. मी करते थोड्या वेळानं. हा, ठेवू का? सुमे, सुमे, हॅलो. मम्मा, तू आणि रागिणी मीटिंग करून घेता का प्लीज? मला गेलं पाहिजे का आता? अरे तू असणं गरजेचं आहे मीटिंग मध्ये. मम्मा अगं पण तुम्ही दोघी बोलून घ्या ना. अहो, आजची मीटिंग खूप महत्वाची आहे. सर तुम्ही थांबा ना.
आपण पोस्टपोन करूयात ना मीटिंग. अहो तर मी बोलतो रामरावांची, पण मला आत्ता गेलं पाहिजे. आता तूच इथे नाहीयेस म्हटल्यावर आमचं काय काम आहे मीटिंग मध्ये? चला सगळेच जाऊया. समर सरांनी इतकी महत्वाची मीटिंग सोडून यायला नको होतं नाही? आला तर आला, बायकोची हमाली तरी नाही करायची. हे सगळं त्या खानावळवालीमुळे होतंय. ताप आहे डोक्याला. माझ्या तर डोक्यात जाते ताई ती. सुमे, पायलट सावकाश सावकाश सावकाश. पायलट अरे तू कशाला काम सोडून आलास? नवऱ्याचं कर्तव्य पार पाडायला. सुमे, मी सकाळी एकट्यानं काढा प्यायला नको होता ग. लक्षातच नाही आलं. तू नंतर का नाही करून घेतलास पण तुझ्यासाठी? अरे राहिलंच बघ. पण तू सकाळी माझ्यासोबतच का नाही पेलीस मग? पायलट तू पिलास काय मी पिलं काय एकच. सॉरी यार. का? काय नाही, मी तुझा विचारच नाही केला. स्वार्थी वागलो मी. पायलट तू स्वार्थी वागला असतास तर तुझ्या हातनं मला काढा बनवून आणलाच नसतास. आता गरम आहे तोवर पटकन पिऊन घे. सावकाश सावकाश. जमलंय ना? जमले. माझं तर डोकंच चालत नाहीये. काय करायचं आता? याचे काडे बनवून समर कसा होईल मुख्यमंत्री? तू तर म्हणाली होतीस की 4 दिवसात कंटाळा येईल या खेळण्याचा. मग हे काय आहे? 4 दिवस झालेत खरे, पण ते खेळणं अजून तसंच आहे ना. ते मोडायला पाहिजे. मोडूया लवकरच. सुमे, काय काय झालं? अरे डोकं जाम दुखतंय माझं. कशाने? अरे पावसात भिजल्यामुळं, गार वाऱ्यामुळं, आणि सगळ्या कामाचा भारही तुझ्यावर आहे. त्यामुळं नाक बी जाम झाले, डोकं बी दुखायला लागले, झोप बी लागना. एक मिनिट. आपण हे लावूया म्हणजे बरं वाटेल तुला. सुमे,
लहानपणापासून मला कधी सर्दी खोकला डोकेदुखी झाली ना तर मम्मा मला विक्स वेपोरोबस लावायची. आता तुला आराम पडेल आणि शांत झोपही लागेल. आता तू शांतपणे झोप. मी आहे. गुड नाईट. पायलट, पायलट उठ. हे बघ सकाळ झाली. झोपू दे ना राजू. अरे पायलट, कामावर जायचं नाही का? काल तर आजारातून उठलोय आपण, आज लगेच कसलं काम? ओ काम चुकार. उठ म्हणलं ना. चल उठ. अरे सुमे यार. उठ. ते काम चुकार आळशी. थांब, मी सासूबाईंना सांगते. हे सुमे, तू जर जास्तच बरी झाली असं नाही वाटत आहे का? हे बघ, काल मी काढा करून आणलाय तुझ्यासाठी म्हणून तू बरी झालीस. कळलं? याच माझ्यावरच भडकतीस. होय का? ते कसं आहे, काम चुकार माणसाला तुम्ही कधीच सोडत नसते. मग ते कोण का असं. उठ बघू, मला आवरून कारखान्यात जायचंय. उठ. ए सुमे यार, ही हुकुमशाही आहे. हा? काय बे असू दे. उठ बघू. उठ की पाहिलं. उठ. ए सुमे, अरे मामताय भाऊ, पाऊस तू तर पळतोय, जाऊ दे की मला तामाला. लक्ष्मण, हे पण तुझं कामच आहे. अहो पण पाऊस तू तर पळतोय. आणि पडला म्हणजे? अरे लक्ष्मण, कधी पाऊस येऊ शकतो. सध्या श्रावण सुरू आहे. श्रावणात कसं असतं, एकदा पाऊस एकदा ऊन, एकदा पाऊस एकदा ऊन, एकदा ऊन एकदा पाऊस. त्यामुळे गपचूप छत्री धरून उभा राहा. आणि लक्षात ठेव, कारखान्याचा कारभार बघतो मी. कारभारी आहे मी. अहो पण मामाताई, कारखान्याचा काल बोलतो तुम्ही मला बघतात ना. लक्ष्मण, अरे तिला काय कळते. हा मामासाहेब सांगतो ते ती करते. नीट धरायची आहे छत्री व्यवस्थित डोक्यावर. पाऊस पडला मी भिजलो तर काय होईल. नीट धर, चल नीट धर. काम आहे तुझं. लक्ष्मण, मामी साहेब उन्हात बसल्यात, छत्री धरा त्यांच्यावर. उन्हानं काळी पडू दे का मी? अहो मामीताई, कुठे ऊन? आत्ताच मामासाहेब म्हणलं ना, श्रावणात ऊन पावसाचा खेळ असतो. कधी पाऊस पडेल सांगता येत नाही, तसं कधी ऊन पडेल ते बी सांगता येत नाही. छत्री धर. कारभारी नाही मी कारखान्याची. इकडे या. लक्ष्मण, मी मामासाहेब आहे. ओ मामाताई. लक्ष्मण, मी मामी साहेब आहे. इकडे. मी मामासाहेब आहे. लक्ष्मण. ए बाबा, बाबा इकडे 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 लोक. ए इकडे. हळू हळू हळू. काय आहे? त्या सुरेशनं सुमीसाठी शिरा दिलाय. पिशवीत? नाही नाही, शिरा डब्यात आहे, डबा पिशवीत आहे. पिशवीतल्या डब्यात शिरा. सारखा सारखा शिरा. काय फॅक्टरी का त्या आचार्याकडे शिऱ्याची? बघू कसा लागतोय जरा. नाही अहो, ते सुमीसाठी दिलाय ना. ठीक आहे. बाबून, मला सांग, तुला मी एक जबाबदारी दिली होती, काय झालं त्याचं? कंचू. विसरलास ना? दगड कुठे तुझा? हा दगड कशासाठी आहे? मामासाहेबांनी अक्कल नाही. बाबान, म्हणजे मामी साहेबांनी काल ते दिलाय, मामासाहेबांनी अक्कल नाही म्हणून. खोटं काय त्यात? नाहीच अक्कल तुम्हाला. असू दे.
विसर, सगळं विसर. बबन, आता लक्षात ठेव, हा दगड कशासाठी आहे? समर आणि सुमन यांचं रात्री जागरण का झालं हे शोधायचंय. कळलं धोंड्या? इकडे धर की जरा. दात नाही तर परत इटलतील. विसरायच्या आधी सुमीला शिरा देतो. हा. अगो अयो, कुठे गेला खडा? सापडला. कशाचा विसरलो की. बाबान, काय मॅडम? नाही चुकून झालं. काय मॅडम, चुकून झालं. मुद्दाम नाही केलं मी, माफ करा. चुकून झालं. काय मॅडम? अयो टकर. झालं बरं का आवरून. आता आता काय नाही, चुपचाप कामावर जायचं. हे सुमे, असं नाही. बॉम्ब झाली. सुमे काहीतरी कर की सुमे. काय झालं? इचरू नका. बबन, काय झालंय? नका इचरू नका. ठीक आहे, नाही विचारत. अशी काय करतेस? अगं माझं आयुष्य बरबाद झाले. आता काय करणार माझं? अरे झालं काय? अगं तुम्ही आत्ता वर येताना जिन्यात आहे की नाही, जिन्यात ताई मॅडमच्या डोक्याची माझ्या डोक्याची टक्कर झाली. आता जर ताई मॅडमच्या डोक्याला जर मी टक्कर नाही दिली तर तुम्ही मला शिंग फुटणार ग. मला जर शिंग फुटली तर माझं लगीन नाही होणार. माझं लगीन झालं नाही तर तुम्ही बरबाद होणार ग. तुम्ही कर की काहीतरी प्लीज. सांग तुम्ही तरी करा किंवा काहीतरी. बबन, उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नकोस. खोटं असतं रे सगळं. खरं असतंय तर. बारक्यापणापासून हे नियम आम्ही पाळतोय. अरे खोटं असतं रे. मला सांग, आजपर्यंत कोणाला शिंग फुटली आहेत का? नाही ना? त्याची फुटणार शिंग. शाळेतला निम्मा अर्धा वेळ आमचा टकरा खेळण्यातच जायचा. त्याच्यामुळे कोणाची टक्कर आहे की नाही असे बॅलन्सच राहायची नाही. पण आता ताई मॅडमनी कशी टक्कर द्यायची मी? काय करणार माझं? बरबाद होणार मी. काहीतरी करा की प्लीज. साहेब तुम्ही तरी काहीतरी करा की. तुमची मम्मा आहे की नाही? मग तुमच्या मम्माला तुम्ही सांगा की मला बबनला टक्कर मारून द्या. सांगा की तर प्लीज. पण तू वेडायच का रे? मी अजिबात मम्माला असं काही सांगणार नाही. मी कसं सांगू? आणि मी या भानगडीत पण अजिबात पडणार नाही. अयो म्हणजे मला शंक फुटणार, बरबाद होणार मी. बबन, अरे हे बघ, असं काही नसतं. सगळं खोटं असतं. खरं असतं या. अरे नसतं. खरं असतं. नसतं. अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या. काय अंधश्रद्धा? हा, पटलंय ना? निघू मी आता? हो. सुमे, तू तरी काहीतरी कर की ग. अरे काय मी काय करू? तू ताई मॅडमनी सांग की काहीतरी. म्हणा आमच्या बबनला, आमच्या म्हणायचं म्हणजे ऐकतेले त्या म्हणायचं आमच्या बबनला तेवढी टक्कर मारून द्या की. सांग की ग. म्हणजे तुझ्या आधी मला सोलून काढतील त्या. पायलट म्हणलाय ना, असं काही नसते. अंधश्रद्धा असतात सगळ्या. सुमे अगं, आपण कशाला यशाची परीक्षा घ्यायची? आपण टक्कर देऊन मोकळं व्हायचं. आपण मोकळं ते आपण मोकळं, टेन्शनच नाही ना कसलं. बबन, असं काही नसतंय र. तू बिंदास राहा बघू. अगं सुमे कसं बिंदास्त राव सांग की मला. उद्या जर मला शिंग फुटली तर माझं लगीन होणार नाही. लगीन झालं नाही तर मी बरबाद होणार. पाहत येड्यावानी सगळ्या गावात फिरणार. गावातली माणसं मला दगड मारणार. रस्त्यानं पाळणार मी. सुमी
मला हरीण समजून माझे कोणी शिकार केली तर ग. हरीण? तुला कोण हरीण समजणार आहे रे? अगं सुमी, हरणाला अशी शिंग असते ती ग. सुमी, मला अगं लय भ्या वाटायला लागली, लय म्हणजे लय. सुमी, तू आता राजकारणात उतरलीस का नाही सांग बरं, उतरलीस का नाही? मग नेत्यांचं काम असतं का नाही जनतेचं प्रश्न सोडवायचं? सुमी, तू माझा एवढा प्रश्न सोडू की ग, माझी ताई मॅडमची टक्कर घडवून आणखी प्लीज काहीतरी तोडगा काढ की ग, प्लीज प्लीज. ठीक आहे ठीक आहे. ये इकडे ये. तू काय काळजी करू नका, मी तुझी टक्कर घडवून आण. अगं पण कसं? कांदे इकडे. अयो, खरंच व्हायचं मी. मी त्यासनी बोलण्यात गुंतून ठेवते तर तू टक्कर मार. चक्कर मी टक्कर.